तर फायनलीच आम्ही थांबलोय आता. हा बीच पासून थोडं लांबच आहे. विराला जिथं आवडलं तिथंच झालं गडन. विरा आल्यालाच म्हणले बरं ठीक आहे. आता ते रूम तयार करते आहे तोपर्यंत आम्ही इथं थांबलो. मग आम्ही जाणार आहे बीचवर. लई टाइम पास केला आम्ही आज. 6 वाजले डायरेक्ट. आता आम्ही चाललोय आता बीचवर. मॅडम रेडी, विरा सुद्धा रेडी आमची पाण्यात उडी मारायला. चलो आता ऊन बिन काही नाही. संध्याकाळची 6:30 वाजली त्याच्यामुळे आम्ही चाललो. 5:30 नाही 6:30 वाजली है ना. 6:30 वाजली. तर आता आम्ही जाणार. लाईटी कमी लावली म्हणून जरा थोडस 2 लाईटी बंद आहे. विरा चल. फायनली आता आवरलेलं विराचं आशूचं आवरलंय. निघालोय आता आम्ही. याला पहिलं पाण्यात घेऊन जा बरं खोलवर चांगलं. याला आणि हिला. हा चला. पाण्याची बॉटल ते दुधाची बॉटल गाडीतच आहे ना. हा आणि पाण्याची बॉटल ती बाहेर आहे बघ. बाहेर पाण्याची बॉटल. चला काढ ते चावी तुमच्या घ्या. तुमचं बाकी सगळं घेतलं का. पॉकेट बिकेट काय आणि मग चला. नाही काय गरज नसेल. चल ठेवलंय. चला लोक चावीज आपल्याकडे. चला तर आता आम्ही फायनली बीचवर चाललेलो आहे. आणि ना आम्ही त्या बीचवर गेलतो पण तिथं खूप घाण वाटले आणि वास येत होता. त्याच्यामुळे मग आम्हाला शोधायला एवढा टाइम गेला. मग आम्ही इकडं आलो. इकडं रेसॉर्ट म्हणजे हे सापडलं नागाव का काहीतरी नागाव हे. मग इकडं आम्हाला फायनल भेटलं. म्हणजे आम्ही 3:30ला इथं पोहोचलो ना. आता 7 वाजले डायरेक्ट. आत्ताशी आम्ही बीचला चाललोय. आता थोड्या वेळाच थांबू आणि लगेच येऊ. आता जेवणाची ऑर्डर वगैरे देऊन टाकली सगळी. मग तिथून आलं जेवण करू. फक्त मी टाकायला पाहिजे. माहिती तिथे फक्त मी सोडून कोणीच म्हणलं नाही पाहिजे. मी थकलोय. माझा फोन घ्या ना. आता आम्ही आलोय बघा किती गर्दी अजून बीचला. मिस्टरांना गाडी लावायलाच जागा नाही. काका कुठे. अमोल काका कुठे. अमोल काका चालला बीच मध्ये बरं का. पहिला आता तुला पाहायचं आहे ना. तुला यायचं आहे ना बीच मध्ये. तर पाणी पाहायचं. पाणी कुठे आहे. मॅव. हा हे मॅव आहे ना. विराला मॅव दिसली बरं का. विराला है ना. सुक्कट बोंबील बा. इथं सुक्कट बोंबील पण आहे. हा कुठे. हा घेऊ आपण. हा विरा किती एक्साइटेड झाली पाहिली का. इथं फुगा आहे. हा चल. कसं वाटलं आता. थंड थंड हवा आहे बघ या टायमाला. मग किती गरम गरम हवा लागायची. आता एकच नंबर हवा लागते थंड. तर आता आहे ना बीचवर आलोय आम्ही. आणि ना विरा पण आमच्या सोबतच मज्जा करून राहिली. काय रे विरा. हा किती थंड थंड आहे ना. हा विराची सँडल आणायची राहिली गाडीतून. विराची सँडल आणावं लागत होती. हा ना पण इथं भारी होतं ना खाली. मस्त आहे. हा शू घ्यायचंय तुला आता पुराला. घ्यायचंय का आता ही घ्या. तर आता आहे ना मस्त बीचवर एवढं भारी वाटू राहिलंय. आणि विरा तर काय मजा करून राहिली. हा जाऊन आपला तिघांचा काढू ना. इकडं इकडं थोडस पुढे ये मग लय भारी येईल. हा बीचवर खरंच एक नंबर वातावरण झालेलं आहे ना. या टायमाला भारी. या टायमाला भारी वाटतं. आणि अमोलचं पिल्लू पा मस्त खेळतय ते. इथं लाईटची सुविधा लावत होती फक्त बरं का. इथं असा मोठा पोल लावतात लाईटची सुविधा. तर तिकडं याला गोव्याला कशी होती तशी एक नंबर.
वातावरण संध्याकाळचं इतकं छान झालंय. चप्पल काढली इथं फुगा का सांभाळायचा. विराचा फुगा मला तरी शिवला नाही घातला. सकाळी आवडला आता. आवडला ना. काय छान. शिव इकडे बाय. शिव इकडे बाय. ओय विरा तर डायरेक्ट निघून राहिली. विरा म्हणजे परत यायचंय. विरा कशाला यायचं आता? पाण्यात जायचंय तुला? विराला पाण्यात जायचंय, परत यायचंय म्हणते. आणि चाल मग सकाळी लवकर येऊ. हा हा मग आता आहे ना, मी मस्त रगडा घेतलेला आहे खायला. आणि पुरीवाली गँग बसली इकडं. अमोल पाण्याची बॉटल आणला गेला आणि मी आता हे काय भारी रगडा आहे ना. अशी रगडा काय भारी पण. विरा बघ रे कसं आहे. रगडा आहे बघ बरं. हा का. अमोल तिसरी इकडं पा. आवरले बघा तुमच्यापेक्षा जादा हाणणार आहे पा पोरे आता. ये पा तिसरी कोण जादा खातं बघू. पाणीपुरी खायची तुला? घे मग घे घे. गेला दे रे आरती विरा. रस प्यायचं बरं. ठीक आहे. तर आता ना आम्ही सगळे चाललो जेवायला, कारण आम्ही जेवणाची ऑर्डर मस्त दिलेली होती. आणि आता चालले सगळे खाली. दीदीला सगळ्यात जास्त भूक लागली, त्याच्यामुळे तिथनं भारी ऑर्डर दिलेली आज. अमोलला जेवायला लागलीच असं ना. अमोल बाहेर आता आम्ही बाहेर जेवण करणार आहे. मस्त इकडं स्विमिंग पूल, वातावरणाचा आनंद घेत. तिकडं मध्ये होतं जेवणाचं, तर आम्हाला बाहेर जेवायचं. कारण मध्ये खूप ना ठसका झालेला होता. देते ना लावून देते. आणि जेवणामध्ये ना थांब सुरमई ना, सुरमई फिश राईस. खाऊ काही. अरे काय भारी. ते काय भारी का खाते का बघतोय. खावे त्याला काय खाऊ घातलंय तू? भात घातला. हा त्याच्यामुळे ते चालू राहील. तर आता आहे ना मस्त अशी डिश आलेली आहे. अमोल सर पहिला शिवला टेस्ट देऊ राहिली आणि ही छोट्याला देऊ राहिली. आणि आमची मॅडम आमच्या विराला देऊ राहिली. विरा छान आहे. छान आहे ना. तर आता याचं झालंय आरडायचं काम चालू, त्याच्यामुळं दीदीचं जेवण बंद आणि इकडं चालू आहे आमचं जेवण. आणि आम्ही एवढं भारी वातावरणात बसलोय ना, पाठीमाग तुम्ही बघू शकता डायरेक्ट स्विमिंग पूल वगैरे. आणि आता आम्ही जेवण करतो, नंतर भेटतो तुम्हाला सगळं झाल्यावर. इकडे ना मस्त एन्जॉय करून राहिले आता विराचे पप्पा. हाय अगं बाई, आम्ही वॉटर पूल मध्ये आलो. वॉटर पूल. वेरू हाय कर ना. हाय 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 मामा म्हण. तिथं त्या पाण्यात खेळायचं. लक्ष हात पाय कुठे घालतो. धरून राहते याला. त्याला धरून राहते का. शिव घाबरत नाही, काही नाही, मस्त एन्जॉय करतो ग. चांगला हुशार आहे. ओरडत नाही, काही नाही. हिची आहे ना, ही एवढी उंची कमी पडली रे. हा आणि जर माझं आताशी जेवण चालू, मी विराला घातलं. मी बाळ सांभाळत होते आणि मी विराला जेवण घातलं. बघ आता सोबत जेवायला बसलो. आणि स्वप्न म्हणले
बरी मजा आहे. आम्हाला दाजी कधी देऊन टाकला दिवसभर मी सांभाळ. मजा वाटत असेल ना? लय भारी. आम्हाला यायचंय. नका 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 मामा. येतो थांब. येऊ नको एवढ्या पाण्यात. पडशील. सर्दी तू होईल नाही मामा. पडशील का? तुला नाही होणार? तुला नाही होणार? नको तुला आणि म्हणा अजून. पपडी पपडी. मस्त वातावरण झाले आहे ना? किती छान वाटते. हे बघा मस्त हवा पण दे. हवा छान वाटते जेवायला. पाणी उडवतोय. दिलं काही गरज नव्हती. हा? छान छान. तर आता आमचं जेवण झालंय आणि एवढं भारी जेवण होतं. मस्त अशी फिश होते, सुरमई, त्याच्यानंतर आणि कोळंबी होती आणि घरगुती म्हणजे घरगुतीपेक्षा पण लय छान जेवण होतं. आणि मस्त आम्ही जेवण केलं. आता इकडं विरांती खेळते स्विमिंग पूलमध्ये. मी पण जाणार आहे आणि कोणच नाही, सगळं आम्ही प्रायव्हेट बुक केलंय. हे बघा काय छोटू लाईट लाव रे भाऊ. काढल्या ब्ल्यू ब्ल्यू. सगळा काढला. अरे उभी राही खाली लोक बसू. तर विराची आता मम्मी सोबत चालू आहे अंग स्विमिंग पूल मध्ये बुडायचं नाही. अमोल सर. तर इकडे नवीरा अजून झोपली आणि आम्ही जाणार आहे आता बीचवर. प्रियंका पण उठली आणि ना आम्ही आवरतोय. इकडे व्ह्यू बघा किती छान आहे. बाहेर शेजारी पण रेसॉर्ट आहे. हे बघा इकडे पण रेसॉर्ट आहे. पुढून व्ह्यू छान आहे त्या रेसॉर्टचा. आणि ह्या झाडावर सकाळी सकाळी एवढे मस्त पक्षी दिसत होते ना इथून या काचेतून. खूप भारी वाटत होतं. तर आम्ही ना लवकर सकाळी उठलो होतो, पण आम्हाला खूप लवकर जायचं होतं याला बीचवरती, पण लवकर जायला जमलं नाही. म्हणजे तरी पण लवकरच गेलो तो 7:30ला, पण खूप तरी पण 7:30लाच ऊन पडलेलं होतं सकाळी सकाळी. इकडनं मस्त आहे. इकडनं गॅलरी. इकडंच पहिला सनराईज होतो सकाळी सकाळी. हा ना ऊन पडल्या. गुड नाईट आपल्या रूम मध्ये चालू आहात तिकडे. मस्त असा व्हिला आहे हा. व्हिला म्हणजे रिसॉर्ट. भरपूर असा रूम आहे, पण आता आम्हीच असल्यामुळं सगळं आमच्याकडेच येतो. आता 4 डबल बेडच आहे. आम्ही इकडं पण खूप छान आहे बाहेर. आणि सकाळ एकदा सिंगल सेमच रूम आहे सगळं. ते पॅक आहे ते जाऊ दे. हा आहे जरा. तू काय बघितलं मग? आहे ना मग. ही दरवाजा तू बरा. इकडं बाहेर किती भारी स्विमिंग पूल वगैरे. मला तर याची भीती वाटते. मला खाली खाली ग्लास आहे. कटकट वाजते माझ्या आवाजाने. मला भीती वाटते म्हणून मी. तुला चालू द्या. तुला पण धरलंय. ये मग. हात काय धरा ना. तुझ्या वाजनात नाही काय होणार. लोक त्या परवड्या मारून आले सगळं दिसतंय. पायांचे ठसे त्याच्यावर. समोरून लय भारी. इथं सुद्धा लावलेली त्यांनी.
हे खालचं आहे ना डायनिंग हॉल आहे आणि इकडं मस्त असं स्विमिंग पूल आम्ही रात्रीला एन्जॉय घेतला इथे आणि असे फुलाचे झाड आहे मस्त वास येते त्याचा भारी वाटतं एकदम निवांत कोणी नसल्यावर फक्त आपणच आणि इकडं पाठीमागे बघू शकता एक नंबर विला आहे खरंच लय खास आहे इतका मस्त दिसतोय ना एक नंबर प्रॉपर्टी भारी अशी एकदम भारी उभी राहिली तिथं तर छान गार्डन पण छान आहे छोटंसं आहे पण आणि फुलांचा एवढा भारी वास येतो ना सकाळी सकाळी छान तर चला फ्रेश होऊन जाऊ आपण पण बीचवरती कारण सकाळी सकाळी एवढं ऊन नाही तर जाऊ आपण कारण ऊन पडल्यावर मुलं नाही शक्य तिथं बीचवर कारण खूप ऊन असतं गरमीमध्ये मुलं नाही घालतात त्याच्यामुळे आम्ही आता आवरले आणि आता आम्ही जाणार आहे बीचवरती त्याच्यानंतर थोडंसं आणखी फिरणार आहे तिथं बघणार आहे अजून काय काय आहे फिरण्यासारखं तिकडं पूर्ण 2-3 दिवस हिंडणारच आहे ठिकाणी फिरणारच आहे विरासाठी दूध तापून ठेवलं होतं खाली फ्रीजमध्ये ते पण मग रात्री आम्हाला लागतं म्हणून खाली दूध जाईल म्हणून तापून ठेवलं अरे वाटतं रे असं लागलं तुला माहिती आहे का रात्री मीच गेलो खाली हां कुणीच नव्हतं त्याच्यानंतर तापवलं त्याच्यानंतर आपल्या घरच्यासारखं डायरेक्ट पॉप्स नाही विरा मस्त झोपली निवांत